एक मिनिट थांबा. नेहमी सोबत असते बॉर्डर. ओके, मी फोटो घेतोय. आज रोटरी क्लब ऑफ भोसरी डायनामिक भोसरीच्या वतीने बॉर्डरलेस सत्कार होतोय, काय सांगाल तुम्ही? बॉर्डरलेस पॅंथर्स हा एक समूह एक सामाजिक कार्यात नियमित पुढाकार घेतलेला आहे आणि ज्यावेळेला रोटरी क्लबनी ज्यावेळेला एक डायनॅमिक भोसरी यांनी ज्यावेळेला एक डायलिसिस मशीन देण्याचं एक शिवधनुष्य ज्यावेळेला उचललं त्यावेळेला एक मदतीचा हात म्हणून बॉर्डरलेस पॅंथर्सनी त्यावेळेला मदतीचा हात दिला होता आणि हा समूह हा नेहमीच या कार्यासाठी कायमच अग्रेसर आहे आणि डायनॅमिक भोसरीचं काम या भोसरी परिसरात नाही तर ग्रामीण भागात देखील खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे आणि असंच कार्य भविष्यातही त्यांच्याकडून होत राहू त्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा. नावासारखंच डायनामिक येते. रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरीने आज इथे विविध कार्यक्रम घेतले, काय सांगाल तुम्ही त्याविषयी? रोटरी क्लबने आज या ठिकाणी समाजसभा मेळावा 2025 अंतर्गत ज्या NGO संस्था आहेत त्यांच्यासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचं सेशन या ठिकाणी ऑर्गनाईज केलं होतं आणि NGO संस्थांनी आपल्या संस्था रजिस्ट्रेशन करत असताना किंवा समाजासाठी काम करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी अनिवार्य आहेत त्या बाबींची अतिशय सुंदर अशी माहिती दिली आणि नक्कीच आमच्या हम हे ना फाउंडेशनसाठी त्याचा फायदा होईल याची मला नक्की खात्री आहे. अशाच प्रकारचे कार्यक्रम ग्रामीण भागात याच्याविषयी काय सांगाल? ग्रामीण भागात खरं तर नक्कीच आज म्हटलं जातं की जर खरंच देशाचा विकास करायचा असेल तर खेड्याकडे चला. खेड्यापासूनच देशाचा विकास होणार आहे आणि खेड्यातील लोकांना जर या पद्धतीने अतिशय मोलाची माहिती जर मिळाली तर नक्कीच खेड्यातील लोकसुद्धा आपल्या समाजासाठी काहीतरी भरीव कार्य नक्कीच करू शकतात. नाव काय तुमचं? माझं नाव सौ स्नेहल संजीव घोड, हम हे ना फाउंडेशन. नमस्कार, मी दीपिका जन्म आणि आज रोटरी क्लब यांच्यातर्फे जो समाज भोसरी यांच्याकडून जो मेळावा ऑर्गनाईज केलेला होता तिथे खास आम्ही आलो आणि खूप छान प्रत्येक क्षेत्रातील लोक इथे आलेले होते. अगदी बिझनेस असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल, NGO असेल, तर इथे सगळ्या प्रकारची माहिती मिळाली. जे सेशन घेतले गेले ते खूप छान होते. त्याची माहिती अनेक क्षेत्रामध्ये नेमकं कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे ती मिळाली. त्यामुळं मी तर खूप खुश आहे. थँक्यू. रोटरी क्लबने अजून काय काय कार्यक्रम घ्यावे असं तुम्हाला वाटतं भविष्यात? रोटरी क्लबने तर यात तर सगळी विविध क्षेत्र आहेतच, पण अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा पण जास्तीत जास्त वापर करावा. आता यात मार्फत तर तुम्ही खूप छान घेतलंच आहे. जास्तीत जास्त अजून ते पोहोचलं पाहिजे. अगदी ग्रामीण भागातील आशा वर्कर पण मी इथे आज पाहिल्या तर त्यांचं काम खूप खुश होत्या. आणि त्या खूप खुश असलेल्या पाहिल्या. पर्यंत सगळ्यांनी या सहभाग घेतला. या सेशनमध्ये मला असं वाटतं की लहान मुलांना सुद्धा म्हणजे आता आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात मोबाईल वापरला जातोय तर त्याच्याशी थोडंसं बाजूला सारून त्यांना आपले दुर्ग संवर्धन असेल, गड किल्ले असेल, शिवाजी महाराजांचं चरित्र असेल याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती पोहोचवून त्यांच्यामध्ये विचार हे रुजवले पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्राभिमान असेल, देशाभिमान असेल, वेगवेगळे फाउंडेशन त्याच्यासाठी काम करतात. जसं आमचं हम हे ना फाउंडेशन आहे ते आम्ही मुलांमध्ये राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा कशी रुजवली पाहिजे याचे सेशन याच्यासाठी जे प्रत्यक्ष अनुभव जे घेतात त्यांचे लेक्चर ऑर्गनाईज करायला